सध्या देशभरात इलेक्ट्रोलर बॉन्ड्सची जोरदार चर्चा आहे। अनेक कंपन्यांनी इलेक्ट्रोलर बॉन्ड्स खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे। विशेष म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियानं जाहीर केलेल्या बॉन्ड खरेदीधारकांच्या यादीत एका नागपुरातील व्यक्तीचा समावेश आहे। कंपनीनं 22 कोटी रुपयांचे रोख खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे। मूळचे नागपूरचे रहिवासी असलेले रवी अग्रवाल यांच्याशी संबंधित असलेल्या L7 हायटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीनं प्रत्येकी 1 कोटी रुपयांचे एकूण 22 निवडणूक रोख खरेदी केली आहे। ही खरेदी 10, 12 आणि 13 ऑक्टोबर 2023 रोजी करण्यात आली आहे। विशेष म्हणजे रवी अग्रवाल आणि त्यांची L7 ग्रुप ही कंपनी यापूर्वीही चर्चेत होती। 10 मे रोजी नागपुरातील काही निवडक उद्योजकांच्या घरांवर आयकर विभागानं छापे टाकले होते। त्यात रवी अग्रवाल यांचंही नाव समोर आलं होतं। वेबसाईटवर ज्या कंपन्यांच्या नावानं इलेक्ट्रोलर बॉन्ड्स खरेदी केले गेले आहे त्या कंपनीचे संचालक म्हणून रवी अग्रवाल यांचं नाव नोंदणीकृत आहे, तर ROC मुंबई आहे।